नमस्कार मित्रांनो, तुमच्याही डोक्यात सतत विचार चालू असतात का? रात्री झोपायला गेल्यावर मेंदू जास्त धावायला लागतो का? एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा सुरू होतो का? जर हो, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. विचार येणं चुकीचं नाही, पण विचारांनी आपल्यावर नियंत्रण मिळवणं ही खरी समस्या आहे. आता आपण याच्यावर 7 उपाय कोणते आहेत ते पाहूया. उपाय पहिला, थांब टेक्निक. म्हणजे जेव्हा जास्त विचार खूप वेगाने धावतात तेव्हा मनात मोठ्याने बोला. थांब आणि लगेच 10 खोल श्वास घ्या. 4 सेकंद श्वास आत घ्या. 4 सेकंद थांबा. 6 सेकंद हळूच सोडा. फक्त 2 मिनिटात तुम्हाला फरक जाणवेल. आता उपाय दुसरा, त्याला असं म्हणतात ब्रेन डंप. म्हणजे एक कागद घ्यायचा आणि लिहा त्याच्यावर, मला नक्की काय त्रास होत आहे, यावर मी काय करू शकते. आणि लिहिल्यावर मन हलकं होतं आणि विचारांची गर्दी कमी होते. उपाय तिसरा, शरीर हलवा. फक्त 10 मिनिटे चाला, थोडं स्ट्रेचिंग आणि साधा योगा. शरीर शांत झाले की मेंदूही शांत होतो. उपाय चौथा, मोबाईल डिटॉक्स. झोपण्याच्या आधी किमान 30 मिनिटे मोबाईल वापरू नका. सोशल मीडिया मेंदूला जास्त सक्रिय ठेवतो. उपाय पाचवा, 3-3-3 टेक्निक. म्हणजे आजूबाजूला बघा आणि 3 वस्तू पहा, 3 आवाज ऐका, 3 गोष्टी स्पर्श करा. तुमचा मेंदू वर्तमान क्षणात येईल. उपाय सहावा, स्वतःशी बोला. हा विचार खरंच इतका मोठा झाला आहे का? 5 वर्षांनी याला काही अर्थ असेल का? बहुतेक वेळा उत्तर नाही असेल. 7वा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, स्वीकार. सगळं आपल्या नियंत्रणात नसतं. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. जितकं आपण पकडून ठेवतो तितका ताण वाढतो. मित्रांनो, विचार पूर्णपणे थांबवता येत नाहीत, पण त्याच्यावर नियंत्रण करायला शिकता आलं पाहिजे. आजपासून तरी एक उपाय सुरू करा. हळूहळू तुम्हाला मन शांत होत असल्याचा अनुभव येईल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं मन तुमच्या नियंत्रणात आहे. तुम्ही कमजोर नाही आहात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.